करतो आहोत. एक मागणी परागवणीजींनी केली होती की पर्यटन सेवा अधिनियम करण्यात यावा आणि अतिशय चांगली मागणी या ठिकाणी आहे. पर्यटन सेवा अधिनियम हा काही राज्यांनी केला आहे, पण हा अधिनियम तयार करताना आमच्या समोर मूळ प्रश्न असा होता की यातनं आपण नवीन लायसन्स राजला तर सुरुवात करणार नाही ना. आणि म्हणून आता आम्ही असा निर्णय केलाय की अशा प्रकारचं एक पर्यटन सेवा अधिनियम आम्ही तयार करणार आहोत आणि हा तयार करताना याचं बेसिस हे ईज ऑफ डुईंग बिझनेस असणार आहे. आणि त्यामुळे पर्यटन आज आपण संचालनालय नव्याने तयार करतोय. पूर्वीच्या काळात आपल्याकडे होतं, त्यानंतर आपण पर्यटन विकास महामंडळ ठेवलं आणि संचालनालय आपण रद्द केलं. पण आता ते असं लक्षात आलंय की पर्यटन विकास महामंडळ स्वतःचे डेस्टिनेशन जे आहेत ते त्या ठिकाणी मार्केट करू शकतं, पण जे त्यांचे डेस्टिनेशन नाही अशा ज्या जागा आहेत त्या जागांचं मार्केटिंग ते करू शकत नाही, त्याचं ऍडव्हर्टायझिंग ते करू शकत नाही. त्यामुळे जरी सरकारी कंपनी असली तरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट त्यात तयार होतो की पर्यटनाचं काम त्यांनी करायचं पण स्वतःपुरतं मर्यादित राहायचं. आणि म्हणून नवीन संचालनालय पुन्हा तयार करायचा आपण निर्णय केलेला आहे. आणि आता हा जो कायदा आपण तयार करतोय या कायद्याच्या अंतर्गत आपण अशी व्यवस्था उभी करणार आहोत की पर्यटनाशी संबंधित पर्यटन विभागाला कुठलीच एनओसी स्वतःची नसते. 10-12 विभागाच्या एनओसी घ्याव्या लागतात, 10-12 विभागांशी संबंध करावा लागतो. त्यामुळे या कायद्याने नोडल एजन्सीचा दर्जा हा पर्यटन विभागाला मिळावा, म्हणजे आपल्या संचालनालयाला मिळावा. आणि त्याच्या अंतर्गत अशा प्रकारच्या पर्यटनाशी संबंधित ज्या एनओसीज आहेत त्याचा ओव्हररायडिंग अधिकार हा त्या विभागाशी कोऑर्डिनेशन करून हा त्यांना प्राप्त व्हावा, अशा प्रकारचा एक कायदा करायचा आम्ही परागजी ठरवलेला आहे. आणि निश्चित त्या माध्यमातून आपल्या पर्यटनाला अधिक चालना मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत. मग अशी काल त्या दिवशी बोलताना पर्यटनाच्या बजेटच्या संदर्भात म्हणजे ऍडव्हर्टायझिंग बजेटच्या संदर्भातला एक मुद्दा आला होता आणि त्यामध्ये आपलं ऍडव्हर्टायझिंग बजेट फार कमी आहे. म्हणजे केरळचं आपण सांगितलं 300 कोटी रुपये वगैरे काहीतरी आहे, 285, पण त्याची मी माहिती घेतली. खरी गोष्ट आपलं केरळच्या तुलनेत कमी आहे. आज केरळचं ना आपलं सारखंच आहे. आपलं 40 कोटी रुपये होतं ते आपण 65 कोटी केलं यावर्षी आणि केरळचे 65 कोटी आहे. पण केरळ आपल्या 1/3 आहे. त्यामुळे जर कम्पेअर केलं आपण तर कम्पॅरेटिव्हली आपलं जे ऍडव्हर्टायझिंग बजेट आहे हे कमी आहे. पण आपण 2017 साल जे आहे हे व्हिजिट महाराष्ट्र इयर अशा प्रकारचं मागच्याच वर्षी घोषित केलं आहे, त्याची तयारी आपण करतोय. त्याकरता आपण सार्क देशातल्या टुरिझम मिनिस्टरची बैठक असेल, एक टुरिझमचा कॉन्क्लेव्ह, या सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत. आणि त्यामुळे आता एक ऍडव्हर्टाइजमेंटची मोठी एक बृहद अशा प्रकारचा प्लॅन हा आपण यावर्षी तयार केलेला असून त्या माध्यमातून आपले जे डेस्टिनेशन्स आहेत हे जास्तीत जास्त मार्केट आपल्याला कसे करता येतील त्या संदर्भातला प्रयत्न हा देखील निश्चितपणे आपण करतोय. मगाशी मी सांगितलं की जे आपण एमओयूज या ठिकाणी केले त्याच्यामध्ये आपण यशोमाला फार्मिंग अँड टुरिझम लिमिटेड यांच्याशी एक रायगड करता केलेला आहे. विष्णू ग्रीन प्लॅनेट यांच्याशी आपण केलाय. एसके थीम पार्क यांच्याशी आपण